इथं छान अशी नागोबाची पूजा मी करून घेतलेली आहे आणि आरतीसुद्धा केलेली आहे। तर अशा पद्धतीने हे जोड नाग पूजा केलेले आहेत, बघू शकता। तुम्ही सुद्धा कसे केलेत हे सुद्धा मला सांगा। हॅलो नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सायंकाळची वेळ आहे आणि मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केली आहे। तसं तर सकाळपासून व्हिडिओ सुरूच केला नव्हता, म्हटलं चला आत्ता व्हिडिओ सुरू करूया। आणि आज भावाचा उपवास आहे, उद्या नागपंचमीचा सण आहे आणि म्हटलं चला की आत्ता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। नागांची पूजा वगैरे केली, कारण भावाच्या उपवासा दिवशी उपवास पण असतो आणि नागांची पूजा पण करायची। हे असं पोतं मी घातलेलं आहे। हे असं आमच्या इकडं ना असं पोतं घातलं जातं, म्हणजे तुळशीला घरात जेवढ्या काही स्त्रिया असतील तर तेवढे सगळेजण घालतात पोतं। आणि नागोबांना सुद्धा पोतं घातलं जातं। हे म्हणजे कसं पांढरा दोरा जो आपला रीलचा दोरा असतो तो, तर त्याचे 5 फेर घ्यायचे आणि ते छान असं हळदीचं थोडंसं घट्टसर असं मिश्रण करायचं आणि त्यामध्ये ते बुडवून घ्यायचं, थोडंसं सुकू द्यायचं आणि मग हे आपण गळ्यात घालायचं। नागोबांची पूजा केल्यानंतर तर मी नागोबांची पूजा 2 जोडीने नागांची पूजा केली जाते आमच्या इकडं, म्हणजे सगळ्यांच्या इकडंच नागांची जोडीनं पूजा केली जात असणार आहे। मी तर अगदी लहानपणीपासून तेच पाहत आले आणि नागांची छान अशी पूजा केलेली आहे, मस्त अशी दूध तूप लाह्या शेंगदाणे वगैरे हे सगळं घालायचं आणि अशी सिंपल अशी पूजा। आणि उद्याच्याला कसं असतं की नागपंचमीचा दिवस, तर उद्या सणाचा दिवस आहे। तसं तर आजपासूनच नागपंचमीचा सण चालू होतो आणि खेडेगावामध्ये बघा, गावाकडच्या म्हणजे आपल्या गल्लीमध्ये वगैरे जी नागोबाची गाणी वगैरे आहेत तर ती म्हटली जातात। तसं शहरामध्ये एवढं काही जास्त नाही आहे, पण तो गावाकडं फील असतो नागपंचमीच्या सणाचा। झोपाळे वगैरे बांधले जातात, अगदी मोठे मोठे झोपाळे। आम्ही तर लहान होतो त्यावेळी इतका उंच झोका बांधला जायचा। आमच्या इथं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या मोठ्या झाडाला मोठा झोका बांधला जायचा आणि मग असं दोघी असं म्हणजे 2-2 मुली किंवा 2-2 बायका असं बसणार आणि तो झोका असा बसून करताच येत नव्हता, उभा राहून तो झोका असा मोठा चढवायचा। तर ते दृश्य आता मी कितीतरी वर्ष झालं बघितलेलंच नाही आहे खरं सांगायचं म्हणजे, आणि ती मजा काही वेगळीच होती। आत्ता कुठंतरी असं खेडेगावामध्ये हे बघायला मिळत असेल, पण मी तर बघून खूप वर्ष झालेत। त्यामुळं नागपंचमीच्या निमित्तानं ती एक छान अशी आठवण म्हणजे आली, म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर सुद्धा काही लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि शेअर केल्या मी बोलण्यामधूनच। तर तुम्ही सुद्धा असे झोके खेळले आहेत का हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर आत्ता म्हणजे रात्री व्हिडिओ सुरू केला आहे आणि अजून स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे। बघूया काय बनवणार आहे, काय अजून काय ठरवलेलं नाही आहे। आत्ता कसं सायंकाळची पूजा वगैरे सगळं झालं आहे आणि म्हटलं चला व्हिडिओला आत्ता सुरू करूया। आज खरं तर मला सकाळीच आपलं थालीपीठ किंवा धपाटे करायचे होते, पण ते काही जमलंच नाही आणि आत्ता मी संध्याकाळी करणार आहे। धपाटीसाठी मी काय वापरणार आहे ते पण सांगते। दुधी भोपळा आहे माझ्याकडं, अर्धा मी भोपळा ठेवला आहे धपाटी करण्यासाठी। तर दुधी भोपळ्याचे मस्त असे थालीपीठ करणार आहे आणि दुधी भोपळ्याचं कसं पीठ मळून झाल्यानंतर ना लगेच करायचे असतात, त्यामुळे मी पीठ वगैरे मळून ठेवलं नाही, अगदी 5 मिनटं ठेवून लगेचच करायचे असतात। मग आत्ता म्हटलं की चला कुकर वगैरे झाल्यानंतर आपण धपाटे करायच्या वेळेसच पीठ मळूया, म्हणजे जेवणाच्या वेळेमध्ये। तर त्यासाठी पीठ वगैरे काही मळून ठेवलेलं नाही आहे आणि आत्ता 8:15 वाजलेत, 8:30च्या दरम्यान 8:45च्या दरम्यान आम्ही जेवण करतो आणि त्यावेळेसच म्हटलं की चला त्या दरम्यान थोडंफार 5 मिनटं मागं पुढं झालं तरी चालतं आणि तेव्हाच पीठ मळूया आणि लगेचच मग धपाटी करायची आणि जेवण करायचं। नाही, भोपळ्याचं मी थालीपीठ करणार आहे, तर हे किसून घेणार छान मस्त असं। इथं मी दुधी भोपळ्याचा किस करून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। इथं 3 मिरच्या घेतलेत, मोठ्या आहेत मिरच्या, आणि ह्या 7 ते 8 लसूण पाकळे आहेत। हे सगळं बारीक करून घेणार आणि ह्याच्यामध्ये घालणार आहे। तीळ वगैरे घालायचे, खमंग छान असे, कोथिंबीर घातल्यावर मस्त धपाटे एकदम खमंग होतात अशी। आता हे बारीक करून घेऊन मग ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये पिठं कुठली तर आपली नेहमीची पिठं, कारण माझ्याकडे धपाट्याची भाजणी वगैरे काही नाही, तर मग मी ही 3 पिठं मिक्स करणार। गहू, ज्वारी आणि तांदळाचं पीठ नाही माझ्याकडं, तर ह्याचं डाळीचं पीठ। तर हे बघा छान असं हे ओबडधोबड मस्त असं कुटून घेतलं आहे
खूप बारीक जास्त काय पेस्ट वगैरे केली नाही, तर ते जरा मोठं मोठं दरदरीतच असं हे कुटून घेतले. आता हे पीठ मळून घेऊन एक 5 मिनटं ठेवणार आणि लगेच धपाटी करणार. धपाटी करताना आता दाखवते तुम्हाला. तर हे पीठ चांगलं मळून झाले, अगदी 1-2 मिनटं ठेवणार आहे आणि मी लगेचच धपाटी करायला घेणार आहे. आता थापून घ्यायचं आहे धपाटं. तवा पण मी गरम करायला ठेवला आहे. आता मला जरा तिखट पाहिजे होतं, त्यामुळं मिरच्या जास्त तिखट नव्हत्या, मग मी थोडीशी लाल चटणीसुद्धा घातली आपली रेग्युलरची. आता हे मस्त असं थापून घेणार. तवा पण चांगला गरम झाला आहे. आणि हे दुधी भोपळ्याची जी थालीपीठ आहेत ना, तर ती करताना भोपळ्यामध्ये पाणी जास्त असते, त्यामुळे जास्त पाणी मळताना घालायची काही गरज लागत नाही. आणि लगेच मळल्या लगेचच करायचं. यामध्ये तीळ, ओवा वगैरे सगळं मी घातले आणि मस्त अशी थापून झाले बघा अशा पद्धतीनं. आता याला छिद्र अशीच इथं मी पाडून घेते, म्हणजे ह्याच्यामध्ये तेल सोडलं की ते पचायला पण चांगलं, भरपूर जास्त छिद्र. आता तवा गरम करायला ठेवला इथं. पीठ चांगलं छान असं पचून होईपर्यंत ना दुसरं पण थालीपीठ मी थापून घेतलं इथं. आणि जेवण करायच्या अगोदर लगेचच करायचं, म्हणजे घरच्या लोकांना सगळ्या गरम गरम खायला पण मस्त असं मिळतं. करून ठेवलं की मग ते छान नाही वाटत. आता हे बघूया इकडं कसं झालंय बघा. मस्त एकदम खमंग वास सुटलाय असा मस्त. थोडंसं पलटी करून पण टाकायचं, दुसऱ्या बाजूनं पण पचायला पाहिजे. आणि त्यानंतर मग हे दुसरं थालीपीठ पण तव्यामध्ये जाणार आहे. तव्यावरती तेल घालायचं, कारण पहिलं धपाट आपलं चिकटू शकते, त्यामुळे 1-2 चमचे मी तेल चांगलं मस्त असं घातले. आणि आता हे धपाट जाईल आपलं असं छान. वर थोडंसं पाणी टाकलं की लगेचच ह्या कापडाचं सुटून निघतं असं. तर ही छिद्र जी पाडली आहेत, अजून पाडायची असेल तर पाडू शकतो आपण. आता काय करायचं, 1 चमचावर तेल घालायचं, कारण ऑलरेडी खाली घातले तेल. आणि थोडंसं मी पाणी घालते असं. झाकून ठेवायचं 1-2-3 मिनटं, झाली की चांगलं होतं धपाट आपलं तयार. तर इथं हे धपाट थापून झाले. आता तव्यातलं धपाट आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे इकडचं. तर बघूया आता. इतका खमंग वास यायला लागलाय ना बघा, किती छान असं खरपूस छान भाजलं की चवीला सुद्धा छान लागतं. तर आता हे छान असं धपाट झालं आहे, दोन्ही बाजूनी मस्त असं छान खरपूस भाजून घेतले. आता इथं मी ताट तयार करायला सुद्धा घेतले. हे बघा इथं ताटामध्ये जाईल आपलं धपाटं. आणि इथं दह्याची वाटी, शेंगदाणे, लोणचं किंवा शेंगदाण्याची चटणी, जे काय आपण म्हणजे कुणाला काय खायचं असेल तर त्या पद्धतीने खाऊ शकतो. आता इथं मला नैवेद्याचं ताट बनवायचं आहे. आत्ता एक थालीपीठ करून झालं आहे, दुसरं मी तव्यामध्ये घातलं सुद्धा. आणि आता मला नैवेद्याचं ताट करायचं आहे. तर भात वगैरे हे सगळं लावून घेतलं आहे. दुसरं धपाट इथं म्हणजे छान असं पचायला लागलं आहे. तर ते झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवणार आणि मग मुलांना जेवायला देणार. कारण एक जण असं म्हणजे गरम गरम खायला धपाटी छान लागतात. आता कुकरसुद्धा मी इकडे दुसऱ्या बाजूला मी कुकर काढून घेते. आणि छान असा आज जो म्हणजे भावाच्या उपवासाचा दिवस होता, तर तो छान असा पार पडलेला आहे मस्त असा. तर तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्याकडे काय काय करतात भावाच्या उपवासा दिवशी ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि आमच्या इकडे कसं म्हणजे सगळ्यांच्या इकडंच मला वाटते लाह्या, शेंगदाणे, ते भिजवलेले हरभरे असं सगळ्यांच्याकडं हेच असतं. तर आता बघूया दुसरं धपाटंसुद्धा झाले तयार. थोडंसं मी ते ताट करून घेईपर्यंत बहुतेक जास्त पचलंय, नाही धूर उडायला लागलाय. तरी पण म्हणजे हे खायला इतकं खुसखुशीत म्हणजे कुरकुरीत धपाटं चांगलं लागतं खायला. उद्या कसं असतं, नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी कानवले वगैरे केले जातात, म्हणजे उकडीचे कानवले. आता माझ्या माहेरी तर कानवले केले जातात, म्हणजे पुरणाचे किंवा आपण मोदकामध्ये कसं सारण भरून करतो बघा, गुळ खोबऱ्याचं सारण, तर तसं केलं जातं. आणि काही ठिकाणी पुरणाच्या पोळ्या वगैरे केल्या जातात. तर आमच्या इकडं पोळ्या केल्या जातात, माहेरी कानवले वगैरे केले जातात. प्रत्येक गावची पद्धत वेगळी.
तर चला आता माझं दुसरं धपाटं पण तयार करून झालं आहे बघा. मस्त छान असं हे धपाटी तयार करून झालेत माझी आणि खूप खमंग असं. आता भातावरती तूपसुद्धा सोडून घ्यायचं आणि नैवेद्य दाखवून मुलांना खायला देणार आणि मग नंतर मी घेणार. तुम्हाला मी धपाटी करता करता मस्त अशा माझ्या काही आठवणी सांगते बरं का. आत्ता मी सुजितला ताट करून दिलं आहे आणि आत्ता माझं चाललं आहे इथं म्हणजे दुसरी धपाटी करायची चाललेत. तर नागपंचमीच्या सणाला आमच्या इकडं पोळ्या वगैरे केल्या जात नाहीत, कानवले केले जातात. म्हणजे कानवले म्हणजे काय तर पुरणाचे कानवले आणि आपण जे मोदक करतो तर मोदकाचं सारण म्हणजे गूळ, खोबरं, त्यानंतर खसखस, वेलदोडे वगैरे घालून जे आपण सारण करतो ते सारण घालून उकडीचे कानवले केले जातात आणि उकडीचेच पुरणाचे कानवले केले जातात. 2 प्रकारचे कानवले केले जातात. म्हणजे आई आणि आजी काय करायची तर 2 दिवस अगोदरच ते सारणासाठी, त्यावेळी एवढं मिक्सर वगैरे जास्त नव्हते, जास्त करून खिसून वाटून वगैरे असे पदार्थ केले जायचे. आणि आमच्या घरात तर पारंपरिक पदार्थांची प्रथाच होती. म्हणजे खरं म्हणजे ती गोष्ट खरंच चांगली होती. आत्ता तसं कोण करत नाही. सगळं आता मिक्सर हे ते पाटावर टाकूनही वापरत नाही. तर ते सगळं किसून खोबरं वगैरे पुरण वाटून वगैरे सगळं असं जे सारण असायचं कशाचं तर खोबऱ्याचं. तर अगोदरच 2 दिवस अगोदर नारळ फोडले जायचे 5-6 आणि त्याचं सारण छान असं केलं जायचं. गुळ किसून वगैरे ते मस्त आमची आजी शिजवून ठेवायची आणि ते पण चुलीवर. त्यामध्ये खसखस, वेलदोडे, जायफळ इतकं छान लागायचं आणि ते एवढं पातेलं भरून करून ठेवणार ते सारण आणि इतकं ते गदागदा शिजलेलं असायचं. त्याचा काय वास वगैरे असं अजिबात काही यायचं नाही कारण शिजलेले पदार्थ असायचे ते. आणि तेव्हा जास्त फ्रीजमध्ये ठेवायची पण जास्त अशी फ्रीज आमच्या घरी नव्हताच तसाच, म्हणजे मी लहान असताना. त्यानंतर मग फ्रीज वगैरे ह्या सगळ्या सोयीसुविधा आल्या आणि मग ते शिजवून वगैरे ठेवलं जायचं. मस्त असं परातीमध्ये पाणी वगैरे घालून त्यामध्ये ठेवलं जायचं 2 दिवस अगोदर आणि त्याचे मग नागपंचमी दिवशी म्हणजे पुरणाचे कानवले ते ताजे पुरण करून केलं जायचं आणि जे खोबऱ्याचे कानवले असायचे तर ते केले जायचे आणि एवढे मस्त लागायचे ते. आत्ताच्या म्हणजे पिढीमध्ये कुणी करतच नाही तसलं काय. आता सगळं प्रत्येक गोष्ट आपण प्रथा बदलत आणल्या तर त्या गोष्टी म्हणजे पाठीमागच पडल्या. अजून पण खेडेगावामध्ये केल्या जात असतील पण असं म्हणजे मी कितीतरी दिवस नागपंचमीला नसल्यामुळं मला ते माहीत नाही काय करतात काय नाही, काहीसुद्धा माहिती नाही. आणि आत्ता हे धपाटे, भावाचा उपवास, नागपंचमीचं सण, तर ह्या अनुषंगानं त्या आठवणी आल्या म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. असं व्लॉग थ्रू काही गोष्टी, काही आठवणी शेअर करायला मला पण आवडतं आणि त्यानिमित्तानं माझ्या पण आठवणी चांगल्या ताज्या होतात. आमच्या मुलांना तर ह्या बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत की म्हणजे नागपंचमी दिवशी काय काय करतात, काय नाही, काय सुद्धा माहीत नाही. मी असं कधी कधी सांगत असते तर तेव्हा मग कळत असतं मुलांनासुद्धा. म्हणजे ह्या गोष्टी आपण सांगायला पाहिजेत तरच ते मुलांना पण कळतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? भावाच्या उपवासा दिवशीचा नागपूजासुद्धा केलेली आणि जो काही नैवेद्य वगैरे केलेला साधा सिंपल असा आमच्याकडं धपाटीचा नैवेद्य असतो आज, तर तो नैवेद्य केलेला. तर मस्त छान धपाटीची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केली. तीसुद्धा कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुमच्या इकडं भावाच्या उपवासा दिवशी काय बनवलं जातं हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर नवीन कोण असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया नवीन आणि एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी धन्यवाद देते तुम्हाला आणि सगळ्यांना शुभरात्री.